नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सौंदर्य प्रसाधनं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहे, या न त्या स्वरूपाची. पण आताची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे, धक्कादायक आहे. श्री तुकाराम मुंडे यांच्यासाठी नवीन काम आहे. हा व्हिडिओ मी पाठवेनच त्यांच्यापर्यंत. सो मी पुण्यापासनं काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या शिक्रापूरमध्ये, आणि तसं म्हणाल तर पुणे शहरातल्याच एका रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी 30 वर्षाच्या एका व्यक्तीच्या मूत्रपिंडाच्या आजाराचा संबंध एक बंगळुरूमध्ये तयार झालेल्या फेअरनेस क्रीममधल्या पाऱ्यांशी लावला आहे. पारा असतो ना, KEM रुग्णालयामधल्या क्लिनिकल बायोकेमिस्ट्री विभागामध्ये, तिथल्या प्रयोगशाळेच्या लॅबमध्ये ज्या वेळेला चाचणी केली त्यावेळेला लक्षात आलं की या सौंदर्य प्रसाधनामध्ये पारा हा जो विषारी वायू आहे त्याचं प्रमाण प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे किती, 15,000 काय त्याचं जे पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे. रक्त तपासण्यामध्ये रुग्णांच्या शरीरात पाऱ्याचं प्रमाण वाढलेलं डॉक्टरांना दिसलं. त्यामुळं हा तो ब्रँड आहे, हा ब्रँड, राईट. सो ह्या ब्रँड नसलेल्या बंगळुरूमध्ये तयार झालेल्या ह्या ब्रँडची जी क्रीम ह्या मुलानं लावली, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मॅम्ब्रोनस नेफ्रोपॅथी हा आजार त्याला जडल्याचं लक्षात आलं. या आजारामध्ये शरीरातली जी प्रतिपिंडे आहेत, ज्याला अँटीबॉडीज आपण म्हणतो, ती मूत्रपिंडातील गाळणी यंत्रावरतीच हल्ला करतात. कारण मुळामध्ये किडनीचं काम काय, तर शरीरातली जी अशुद्ध जेवढी असतील घटक ते सगळे बाहेर टाकणं. आणि मग पाऱ्याच्या संपर्कात हा रुग्ण आल्यामुळं मॅम्ब्रोनस नेफ्रोपॅथीचा त्याला त्रास सुरू झाला, आणि मग याच्यातनं त्याची अवस्था भयंकर पातळीवरती पोचली. आता हे का घडलं, तर सौंदर्य प्रसाधनामध्ये पारा का टाकतात लक्षात घ्या. तो त्वचेतील मेलेनिनचं उत्पादन कमी करतो. माझ्या चेहऱ्याची जी रंगरचना आहे, हा ना, मी थोडासा काळा सावळा आहे, आणि सगळ्या भारतीयांची तीच रंगाची आपली, म्हणजे आपला रंगच तसा आहे, काळा सावळा किंवा ब्लॅक, आपण काळे म्हणू. तर हे जे मेलेनिन आहे त्याचं प्रमाण चेहऱ्यावरचं कमी करतो, त्यामुळे त्वचा गोरी दिसते. पण जर पारा त्याच्यात असेल तर ते अत्यंत विषारी असतं, कारण पारा हा त्वचेद्वारे शोषला जातो आणि तो रक्तप्रवाहामध्ये मिसळतो. त्याच्यामुळं मुख्यत्वे मूत्रपिंड आणि मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम, स्पायनल कॉर्ड, ती आपल्याला त्यांना पहिल्यांदा इजा पोचते. मग ह्याची लक्षणं अशी असतात की पाय किंवा शरीरावरती सतत सूज येते, चेहऱ्यावर सूज येते आणि लघवीत फेस येतो. आणि हे मला सांगत होते, या पुढं तुमचं नाव सांगा महाराष्ट्राला. बसा. मी स्वप्नील करंजे. स्वप्नील राव, तुम्ही इथले शिक्रापूरचे. बरोबर. किती रुग्ण आहेत असे? आता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे कोलंबियामध्ये मणिपाल हॉस्पिटलला 14 रुग्णांचं हे केलेलं आहे त्यांनी. आणि काय लक्षण होतं? काही मुलांच्या किडन्या फेल झाल्या आहेत, काहींना फुफ्फुसात गाठी आले. काय सांग. हो. आता याच थांबा, त्याला बोलू. ते महाराष्ट्राला तो एक असा तरुण सुदैवाने वाचला आहे, त्याची मी भेट घालून देणार आहे. 14 रुग्ण आहेत. 14. आणि काय वय गोष्ट? शिक्रापूर पंचवर्ष 22च्या आतले, 17च्या पुढं, 22-23च्या आतले, जास्त 25 वय त्यांचं. लक्षण हे प्रत्येकाला वेगवेगळे. काहींना फुफ्फुसाला सूज, ते काय होते, रक्त काळं करते तुमचं. पहिलं नसर सूज ते रक्त काळं करतं, मग ते जे अवयव कमकुवते ते ठेवून जातं. मग तुमच्या परिचयातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर काय घडलं होतं सुरुवातीपासून? सुरुवातीला त्याला काही पाठवून वगैरे दुखायची. नंतर आम्ही ओपीडीत एका ओपीडीत गेलो, मग त्याचे रिपोर्ट काढले तर त्याचा मणक्यात हे सांगितलं. मग ते आम्ही 8 दिवस ट्रीटमेंट घेतली. नंतर त्याचं पूर्ण अंगच दुखायला लागलं, अंग दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग आम्ही पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं मोठ्या. तर तिथे गेलं होते, डॉक्टरांनी सांगितलं, ते त्यांनी आम्हाला डायरेक्ट फोटोज दाखवला. ही क्रीम वापरतो का? ही क्रीम वापरता का? ती क्रीम हां, त्यांनी आम्हाला हेच फोटो दाखवला. ही क्रीम वापरताय का? ते म्हणलं हा, हे वापरतोय. मग ते म्हणले हे त्याच्यामुळेच झाले, ह्या क्रीममुळे. त्या क्रीममुळे. मग त्यांनी सांगितलं की हे आता तुम्ही थांबवा वापरा. हा. आणि मग तिथे एक 8-15 दिवस ट्रीटमेंट घेऊन ते पेशंट सुदैवाने वाचला. पण अजून त्रासही झाला. 30-40% बरा झालाय. ते पूर्ण क्लिअर व्हायला त्याला 3 महिने सांगितले. ते 3 महिने तुम्हाला यायचे. अजूनही त्याला त्रास होतो. तो 2-2 दिवस 1 मिनिट पण झोपत नव्हता. शरीरात बॉडी एक म्हणजे पेन त्याला.
तर हे किती धोकादायक आहे. बीडमध्ये अशीच एक घटना काही वर्षापूर्वी घडली होती, त्याची खूप चर्चा झाली. आणि ह्या सौंदर्य प्रसाधनावरती एक छोट्याशा अक्षरामध्ये वॉर्निंग लिहिलेली असते की तुम्ही असं केलं तर ह्याचं ओव्हर एक्सपोजर केलं तर वगैरे काय. पण हे इतकं डेंजरस आहे, ह्याला काय कोणी पाहतं की नाही. आणि आता ज्या तरुण मुलाशी मी तुमची भेट घालून देणार आहे, तर मी म्हणालो की श्री तुकाराम मुंडे यांच्यासाठी तर अधिकचं काम लागलेलं आहे. हा तो तरुण मुलगा आहे. मित्रा, तू तर म्हणला मला मी वाचलो म्हणजे मी मरणाच्या स्टेपलाच होतो. हां मरणाच्या स्टेजवरनंच मी माघारी आलेलो. हां. मग काय तुला श्वास घ्यायला येत नव्हता? श्वास नाही म्हणजे माझे डोळे पण उघडत नव्हते. काय सांगतो? हो. पहिलं 15 दिवस डॉक्टरांना मी इथले हॉस्पिटल केले शिक्रापूरचे, पण काही इथल्या डॉक्टरांना समजानाच. थेरपी वगैरे भरपूर केलं. पहिलं माझं मणका दुखायला लागला. मणक्यापासून स्टार्टिंग झाली. मणका दुखायला लागल्या मी MRI केला. MRI केल्याच्या नंतर तिथं MRI थोडंफार इकडं तिकडं रिपोर्ट येतो असं डॉक्टरांचं म्हणणं आलं. तर MRI केल्यानंतर मी हीच क्रीम का? हीच क्रीम ती एलविश. तुझं पूर्ण नाव काय मित्रा? प्रथमेश भाऊसाहेब फरताडे. आणि तुम्ही प्रथमेश वडील आहे तुम्ही? हो. प्रथमेश, ही क्रीम तू केवढ्याला आणि कधी घेतली होती? मी एक 3-4 महिन्यापूर्वी ही क्रीम घेतली होती. पण हिचा यूज मी जास्तीत जास्त 1 महिना केला, कारण की मी कधी विसरून जायचो, काय व्हायचं त्याच्यामुळं. कशी लावायचं असतो क्रीम ती? मी रात्री झोपताना ती साबणचं बॉक्स खुले. हा साबणाचा बॉक्स आहे. हा बॉक्स. हा बॉक्स त्याने आधी चेहरा धुवायचो आणि रात्री झोपताना लावायचो. सकाळी त्या साबणाने मी चेहरा धुवायचो. रात्री झोपून झोपताना ही क्रीम लावून झोपी जायचो. आणि हे कुठं काय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मागवली का अशी? ऑनलाईन पण भरपूर आहे ही क्रीम. तू कुठून मागवली? नाही, मी एक माझा मित्र आहे त्याच्याकडून घेतली होती. केवढ्याला मिळाली तुला? मला 3200 रुपयाला दिली ही क्रीम. त्याने काय होतं? ही क्रीम आणि तो साबण दोघांचं कॉम्बिनेशन. हो बरोबर. हे संध्याकाळी सगळं तुझं हे झालं की झोपताना ती क्रीम लावून झोपायचं. तुला काही फरक जाणवत होता का 8-10 दिवसात? हा फरक जाणवला मला. चेहरा काय गोरा झाला? ग्लो यायला लागलेला भरपूर. चेहऱ्यावरती फरक भरपूर जाणवला मला. तर तो मेलेनियन जो आहे आपल्या त्वचेतला, जो आपल्याला काळा सावळा रंग देतो आणि सूर्यापासून आपली बचाव करतो, त्या मेलोनियनलाच त्याचं जे सिक्रेशन आहे त्या मेलेनियनचं, मी सोप्या भाषेत सांगतोय, ते होऊ देत नाही. मग पुढं स्वप्नील, प्रथमेश, नंतर हॉस्पिटलला. मग पहिल्यांदा तुला जाणवलं कधी मग आपल्याला त्रास होतो? त्रास म्हणजे माझा आहे ना, मणका दुखायला लागला सुरुवातीला. सगळ्यात सुरुवातीला पायाला मुंग्या यायच्या. नंतर पायाला असं गोळे यायला लागले. म्हणजे मी उभा वापरायला सुरुवात केल्यापासून किती दिवसात? 1 महिन्याभरात. त्याच्यानंतर गोळे यायला लागले का, त्यानंतर गोळे आल्याच्या नंतर आहे ना, मी असं गाडीतून वगैरे उतरलो ना, तर माझा असा झोक जायचा. म्हणजे नाही का, पायात ताकद नसल्यासारखं व्हायचं. मी असं पहिलं 5 मिनटं काय तरी आधार घ्यायचो आणि मग बाजूला वगैरे कुठं जायचो. असा त्रास झाला. त्याच्यानंतर मग माझा मणक्याचा त्रास व्हायला लागला. मग मणक्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर मी त्याच्यावरती दवाखाना केला. तुझं वय किती आहे? माझं वय आता 20 कंप्लीट, 21 रनिंग आहे. 2005 जन्मतारीख. मला सांगा, मुलाला आपला त्रास होतोय हे तुमच्या कधी लक्षात आलं? त्यांनी फोनवर सांगितलं की मला असं होतंय बाबा, माझ्या पायाला मुंग्या येतात आणि गोळे येते. तर म्हणलं तू इकडे ये म्हणलं गावाकडं. नाही, इथं शिक्रापूरला. ते तिकडे गोव्याला तिकडे गेलं. ते म्हणलं तू इथं ये. इथं आल्यावर बघितलं तर ते म्हणलं बाबा मला त्रासच होतोय पायाला. म्हणलं असं कसं काय व्हायला लागलं? तर मग मणका दुखायला लागला परत. चालायलाच जमाना. मग त्याला ह्यांनी स्वप्नींनी दवाखान्यात नेलं, सूर्य हॉस्पिटलला. मग तू पहिला MRI काढला? मग काय झालं? MRI काढला. तर MRI इथं हॉस्पिटलला दाखवला. तर MRI मध्ये काय रिपोर्टमध्ये काय किरकोळ इकडे तिकडं असं त्यांचं म्हणणं आलं. मग त्याचे उपचार केले, पण त्याचे उपचार ती काही सक्सेसच होत नव्हते. ती जास्त त्रास व्हायला लागला. तुझा आजार वेगळा, तुझा उपचार वेगळे. मग त्याच्यामुळे एवढा त्रास झाला की म्हणजे जगन म्हणून वाटत नव्हतं, एवढा त्रास व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये. घाम मी अख्खा वल्ला व्हायचो. ब्लँकेट पण वल्ल व्हायचं तोंडावर घेतलेलं. खाली टाकलेलं ब्लँकेट पण वल्ल. आणि थंडी वाजायची आणि घाम यायचा. गरम होऊन घाम नव्हते, थंडी वाजून घाम येत होता मला. मग लिमिट नव्हते, एवढा घाम येत होता. पाठीला कातड. म्हणजे बघू आता क्लिअर झालंय आता. तरी पण दिसतच आहे की. जरा घ्या जरा. ही काय औषधानं झालं का?
नाही ती हा. काय त्याने झालं त्या क्रीमने झाले. क्रीम निघली हे साल्ट गेलं हे काय पूर्ण हा पण क्लिअर झालंय त्याला ते औषध लावून हा. मग तुझा उपचार दुसरा सुरू होता. हे किती दिवस चाललं तुझं हे मणक्यावर माझं कमीत कमी ना एक महिनाभर चाललं. मणक्यावरचं हा. त्याच्यावरचं उपचार 20 दिवस हा. 20 दिवस झाला 20 दिवस चालला असेल 20 दिवस. मग पुढं मग त्याच्यानंतर भाऊ म्हणला की आता आपल्याला पुण्याला जायचं हम्म. इथल्या हॉस्पिटलमध्ये भाऊ नाही म्हणजे का? स्वप्नीलराव हा. हा. तर ते म्हणलं की आपण पुण्याला जाऊ, इथल्या डॉक्टरांना कळा ना काय. हम्म. मग पुण्याला गेलो तर रविवारी मला पुण्याला हॉस्पिटलला नेलं. कधीची तारीख आहे तुला आठवतं? रविवारी 14 तारीख 14 जून 14 हा, जून. आत्ताचीच की हा, हे 14. हा. 14 जूनला मला हॉस्पिटलला नेलं तर रविवार होता. रविवार असल्यामुळे तिथं डॉक्टर नसते. नव्हते हा. तर मग मला इमर्जन्सीला घेतलं. इमर्जन्सी तिथंच घेतात ऍडमिट, तिथंच करतात. तर इमर्जन्सीला घेतलं. आणि त्यावेळेला तुला काय त्रास होत होता? त्यावेळेस पूर्ण गाम येत होता, मला बसता येत नव्हतं. मान काळे पडले हात म्हणजे अख्खे काळे झाले होते, पायात चप्पल बसत नव्हती, बंद पडलं हे पायात असे- चप्पल बसत नव्हती? असे पाय सुजले होते, हे एका पाऱ्यामुळे झालेली कहाणी तुम्ही ऐकताय बरं का? हा. पायात चप्पल बसत नव्हती. हा. हात ही पूर्ण काळे झालेले. काळे रक्त साखळ असं पण आता ही जी सूज तर नाही ना तुझ्या हातात? नाही, आता सूज नाही, कमी झालेली. असा हा ताकद लागत नव्हती हाताला, हात असे कापत होते कापत होते? एकदम असे थर करायची, बिस्लरीचं झाकण खोलता येत नव्हतं काय सांगता? हा बोलता येत नव्हतं. बोलता येत नव्हतं बोलता येत नव्हतं, बिस्लरीचं बटन टोपन काढता येत नव्हतं आणि हातपाय असे पूर्ण थरथर. असे व्हायचे एखादा व्यक्ती जो दारू पितो वगैरे त्यासारखी ती त्यासारखी अवस्था same. तशीच. मग तुला तिथे ऍडमिट केलं? हा, ऍडमिटच केलं? इमर्जन्सीला घेतलं मला. हा. तिथं मग ऍडमिट केलं मला. मग सोमवारी काय झालं, वरच्या रूम मध्ये घेतल्यानंतर सोमवारी मग डॉक्टर आले सगळे. तर ते जाधव सर, महेश जाधव महेश जाधव सर, ते आले विजिटला. हम्म. ते आल्याच्या नंतर त्यांनी मला कपडे वगैरे काढायला लावले. हम्म. कपडे काढल्याच्या नंतर त्यांनी माझ्या म्हणजे असं केसापासून पायाच्या नाकापर्यंत एक नजर मारली. नजर मारल्याच्या नंतर त्यांनी इकडे तिकडे पायाला वगैरे असे हात लावले. मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं मला त्रास काय होतोय ते. तर त्यांनी डायरेक्ट मला विचारलं, तू गोरा व्हायचं क्रीम वापरतो का? म्हणलं हो सर, मी गोरा व्हायचं क्रीम हां गोरा व्हायचं क्रीम मी वापरले म्हणलं. मग त्यांनी त्यांच्या मोबाईल काढला आणि त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो ह्या ह्या क्रीमचा फोटो होता. ह्या Yes ना? क्रीमचा फोटो होता. म्हणले ही क्रीम तू यूज केली का? म्हणलं सर हो, ह्या क्रीमची यूज केली. मग त्यांनी ह्या क्रीमवर मला ट्रीटमेंट चालू केलं. तर ह्या क्रीम जी ट्रीटमेंट चालू केली का, ती 5 दिवस ट्रीटमेंट चालू होती, 3 दिवस सॉरी, काहीच फरक नाही. ती फेल गेली ट्रीटमेंट. पण माझ्यावरती काम करेना. सक्सेस व्हायना ती. हात घाम बंद झाला फक्त त्या ट्रीटमेंटनी. पण हातन ती तेवढेच हालत होते माझे. ते हातन ती हालायचे पण पाय जे उडायचे का तेवढेच, म्हणजे त्याचा प्रमाण कमीच होत नव्हतं. मग परत दुसरी ट्रीटमेंट चालू केली. तर ती ट्रीटमेंट 5 दिवस चालू राहिली माझ्यावर. काय ट्रीटमेंट होती ती? हे इंजेक्शन? हे इंजेक्शन हे केवढ्याचे एक इंजेक्शन? 17,000चं एक इंजेक्शन. एक 17,000ची? अशी किती इंजेक्शन दिली? 12 इंजेक्शन. आणि 1.5 लाखाचं 1,54,000चं इंजेक्शन मणक्यात दिलं मला. तुला ही 3200 रुपयाची क्रीम केवढ्याला पडली? 6.5 लाख रुपये गेले माझे टोटल. होय. 6.5 6.21 मग काय इन्शुरन्स असणार आहे तुमच्याकडे? काहीच नव्हतं काहीच नव्हतं. मग आम्ही पैसे भरले लोकांकडून ऍडजस्ट करून पडले पैसे. पाहुण्याकडून? नारळाकडून घेतले. एकदम वाईट परिस्थिती झाली होती पैसे गोळा भरायची करता. हे नव्हती, आपली ताकद नव्हती. मग फरक कधी पडायला सुरुवात झाली? फरक ते ती 1.5 लाखाचं इंजेक्शन घेतलं का? हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर 2 दिवसानंतर थोडा बदल होत गेला. पण अजून पण मला त्रास आहे आणि हा त्रास मला 3 महिने चालू राहणार आहे. असं म्हणले डॉक्टर. हा डॉक्टर म्हणले की मर्क्युरी शरीरातली निघायला 3 महिने लागणार. याने तू मर्क्युरी हा शब्द वापरलाय म्हणून तुझा रिपोर्ट दाखव बरं मला तो मर्क्युरीचा. रिपोर्ट पण आता हे ते दाखवतो, ओपन करेपर्यंत. हे हॉस्पिटलमध्ये जेव्हा होता हां बोलण्याच्या परिस्थिती नव्हता, नाही? बोलताच येत नव्हतं, आवाजच निघत नव्हता. कसलाच? हां आवाज बंद झाला. मग आता एवढ्यात आम्ही तरुण घाबरलो होतो. मर्क्युरीचा रिपोर्ट पहा जरा, दाखवा जरा क्लोज. मी हा वाचून दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी. सो ॲक्च्युली हा एका प्रायव्हेट लॅबचा आहे, पण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे KEMमध्ये पण मर्क्युरीची टेस्ट केली गेली मुंबईमध्ये. आणि आता ड्राफ्ट ॲनालिसिस रिपोर्ट बघा, जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी. मी आले आधी हाच रिपोर्ट विचारला, घ्या क्लोजमध्ये. हे पॅरामीटर्स मर्क्युरी, हेवी मेटल्स, राईट,
mg पर kg असं दिसते, ती आहे 15,098.69 त्याची ती मेथड पण दिलेली आहे. म्हणजे ह्याच्या शरीरामध्ये त्याचं जे प्रमाण होतं ते 15,098.69 mg नाही किलोग्रॅम क्रीमचं आहे हो. क्रीममध्ये ती जी आहे ती पर के जीमध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते 15,098 आणि मग ह्या क्रीमचा सगळ्यांना बाधा झाली. तुझ्याबरोबर किती लोक अशी ॲडमिट होती? माझ्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं की 14 जण माझ्या आधी येऊन गेले होते आमच्या म्हणून डॉक्टरांना कळलं ती क्रीम हीच क्रीम आहे ती म्हणून, बरोबर ना? त्यांच्या मोबाईलमध्ये फोटोच होता याचा. ह्याचा तो दाखवला त्यांनी. आता काय त्रास होतो? आता गुडघे दुखत आहेत खूप. पूर्ण हा मग वेगवेगळा त्रास चालू करत होते. आता गुडघे राहिले की काहीतरी वेगळं वेगळं दुखलं. दुखते. तू मला रात्री झोपला नाही म्हणून. रात्री 1 सेकंद पण मी झोपलो नाही काल रात्री काल रात्री. ते लय ठणकत आहे ना. बोलायला तर काही त्रास होत नाही ना? आता नाही त्रास होत, आता नॉर्मल होतोय. पण पहिली परिस्थिती नव्हती तशी, माझी बोलण्यासारखी नव्हती परिस्थिती. बोलतच नव्हता, आवाजच पूर्ण बंद झाला त्याचा. शेवट म्हणजे डॉक्टर म्हणले 2 दिवस लेट झाला असता ना किंवा कसा म्हणजे हेच नव्हतं, पॅरालिसिस किंवा अटॅक वाचू शकत नव्हतं. आणि ह्याचा असा विषय आहे की मला त्रास झाला, लवकर झाला. ज्यांना 1-2-2.5 वर्षानंतर होईल, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे त्याला किडनी आणि लिव्हर टोटल फेल होऊ होऊ शकतो, शकत नाही त्यांची. उपचार असं नाही डॉक्टरांनी होणार. असं म्हणणं आहे. आणि आता तुला गुडघे इतकी दुखतात की तू झोपू शकत नाही. अजून दुसरा काही त्रास होतो? नाही, आता गुडघे जर राहिले ना तर दुसरं काहीतरी दुखते. ही राहिले की दुसरंच परत सुरू होते. ते आपले नसा त्रास करतात. बरं. सर बरं का, आता काय काय पेशंटचं असं म्हणणं आहे हम्म. की पुढे या थोडं. क्रीम लावली, काही इंजेक्शन पण घेतात त्याची, गोरवायचे इंजेक्शन पण आहे हो ना. आहे. मग ते इंजेक्शन घेऊन काय बरेच जण इंजेक्शन घेतात आणि गोरं होण्यासाठी, बरोबर ना? आपल्याकडचे काही मंत्री पण तसं करतात. ते इंजेक्शन वगैरे तसं काहीच नाही. त्याची फक्त एक क्रीम, एवढीच क्रीम होती, ती महिनाभर वापरली आणि त्यातनं एवढं मोठं महाभारत घडलं. हो, आता मला सांग की महाराष्ट्रातले आणि जगभरातले मराठी प्रेक्षक तुला बघतायत, काय सल्ला देशील तुझा? नाही, क्रीम यूज नाही केली पाहिजे, कधीच नाही यूज केली पाहिजे, कुणीच नाही यूज केली पाहिजे. जगायचं असेल तर ही नाही ना? नाही, स्टॉप केलं पाहिजे लगेच. या कंपनीवर केस बीस करा की तुम्ही. बंदी आली पाहिजे त्याच्यावरती, हां त्या क्रीमवरती. आता ही बंगळुरूमधली क्रीम आहे आणि FDA जे काही पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे परराज्यातल्या उत्पादनासाठी त्या यंत्रणेचं काम आहे. तुम्हाला आठवत असेल मधल्या काळामध्ये लहान मुलांच्या कफ सिरपबद्दलचं असंच झालं होतं. जवळपास 8-9 मुलं दुर्दैवाने त्यात दगावली. का? कारण त्यातला जो एक विशिष्ट घटक होता, त्याची ग्राउंड रिपोर्ट्स आम्ही केली, प्रत्यक्षात जिथे प्रोडक्शन होतं तिथे पण जाऊन दाखवलं. त्याचं एक विशिष्ट असं फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये इतका म्हणजे अगदी केसाच्या एवढा जरी फरक पडला तर तो घातक ठरू शकतो. हा जो पारा आहे, हा पारा ही जी काही कुठली बॅच आहे कंपनीची, तिची त्यांनी क्वालिटी कंट्रोल काय होता, त्याचे बॅचेस प्रिझर्व करून ठेवलेत का, कर्नाटकच्या FDAनं तिकडे बघितलं आहे का, देशाच्या FDAला माहिती आहे का, आणि आता महाराष्ट्राच्या FDAला हे नवीनच काम लागलेलं आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सौंदर्य प्रसाधनाचं जे प्रचंड मोठं मार्केट आहे, त्या मार्केटला डोळ्यासमोर ठेवून प्रचंड मोठ्या जाहिरातींचा भडीमार आणि आपल्या सगळ्यांना गोरं होण्याची लागलेली जी काही आसक्ती आहे. कारण मी दाक्षिणात्य चित्रपटामध्ये पण बघतो की हिरो त्यांचा तसाच असतो, फक्त हिरोईन मात्र गोऱ्या असतात. ही जी आसक्ती आहे आपल्याला, मधल्या काळात त्यावर खूप डिबेट पण झाली, तर ती आसक्ती पण आपण थांबवायला पाहिजे. आता कशाला गोरं व्हायचंय? नाही, आता इच्छाच नाही राहिलेली. नाही ना? पावडर लावायची भीती वाटते आता. मरणाच्या दारातून आला ना आता काय. पावडर लावायची. त्रासच तेवढा झाला ना. हे वाक्य महत्वाचं आहे. त्रास न सहन गरज नाही करण्यासारखा आपल्याला. झाला. खरं म्हणजे माझा हेतू या रिपोर्टिंगचा हा होता, एक तर ते FDA पर्यंत जावं, केस करा कंपनीवर. करायची करा ना केस. माहित नाही त्याला कुठल्या कायद्याअंतर्गत काय कशी माहिती. करायची हेच माहित नाही. तुम्ही मुद्दा उचलून धरला नाही सरांनी. नाही, बघूया ना आपण. बरोबर आय होप की या संदर्भामध्ये FDA जर ते गेले तर त्या संदर्भात योग्य ती कारवाई होईल. महाराष्ट्रानं जागृत व्हावं अशा पद्धतीचं हे सगळे एपिसोड्स आहेत. म्हणजे जे डॉक्टर्स आहेत त्यांना पण जाऊन भेटेल. स्वप्नीलराव गेले नाही तर त्यांना विचारलं असतं की हां नाही ते एक कुठला तरी आणखी रुग्ण असा की ज्याला महाराष्ट्रासमोर आणतं, हे प्रचंड धक्कादायक आहे. हे फक्त शिक्रापूरमध्येच घडलं आहे की आणखी कोणाला अंदाजा? कारण हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे पेशंट्स आल्यामुळं ते लक्षात आलं की इथे हे पाऱ्यामुळे ही सगळी भानगड घडली. शक्यता आहे की महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये ही जी क्रीम आहे ज्यांनी विकत घेतली त्यांना माहिती पण नाही की आपण काय ट्रीटमेंट घेतो आहे.
तू काय भानामती गोळे तर गेली नाही त्यावेळेला? नाही काहीच नाही तसलं. नाही नाही, आपल्याला सूचना झालं म्हणून तिकडं तिकडे त्यामुळेच गेलो ना, इथं काही कळा ना इथल्या डॉक्टरांना, त्यामुळेच त्या ही हॉस्पिटलला. अवस्था अनेक जणांची असू शकते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये. थांबूया आपण इथे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.